गेल्या 1 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात एक घोटाळा गाजतो आहे. तो घोटाळा कुठला? तर ज्ञानराधा पतसंस्थेमध्ये झालेला घोटाळा. त्याचे प्रमुख कोण होते? तर सुरेश कुटे. आणि नुकतीच 4 दिवसापूर्वी ज्ञानराधा पतसंस्थेची संपत्ती जप्त केलेली आहे. ती कुणी जप्त केलेली आहे? तर ती ईडीने जप्त केलेली आहे. किती जप्त केलेली आहे? तर तब्बल 1097 कोटी एवढी संपत्ती जप्त केलेली आहे. मात्र ही संपत्ती जी जप्त केलेली आहे आणि जी ठेवीदारांची आहे त्या जप्त केलेल्या संपत्तीचं पुढे काय? ईडीने पुढे नेमकी कुठली भूमिका घ्यायला हवी आणि त्यांच्यासमोर कुठले 4 पर्याय असू शकतात याचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे. आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, अशा पद्धतीची विनंती करतो. आणि थेट आजच्या विषयावरती तो आजचा विषय 1000 कोटी जप्त, पुढे काय आणि काही पर्याय उपलब्ध असतील तर ते कुठले असतील याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की गेल्या 13 महिन्यांपासून एक पतसंस्था बंद आहे, ज्याचं मुख्यालय हे बीडमध्ये आहे आणि त्याच्या शाखा जवळपास 50 पेक्षा जास्त शाखा या संपूर्ण महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्राच्याही बाहेर आहे. आणि हा यामध्ये जो घोटाळा झालेला आहे तो तब्बल 3700 कोटींचा झालेला आहे. हा आकडा फार मोठा आहे. हे पैसे गोरगरिबांचे आहेत, सर्वसामान्य लोकांचे आहेत, सर्वसामान्य ठेवीदारांचे आहेत आणि तो पैसा अडकून पडलेला आहे. कुटे ग्रुपच्या माध्यमातून कुटेनी ज्या पद्धतीने ज्ञानराधा पतसंस्थेतील पैसा कुटे ग्रुपसाठी वापरला आणि कुटे ग्रुपमध्ये गुंतवणूक केली, स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी यातला पैसा वापरला, काही प्रॉपर्टीज घेण्यासाठी वापरला, अशा पद्धतीची माहिती ईडीने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ईडीने आतापर्यंत जवळपास 1097 कोटी एवढी संपत्ती किंवा प्रॉपर्टी ही जप्त केलेली आहे. ती कुठे जप्त केलेली आहे? तर ती काही मुंबईमध्ये आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, जालन्यामध्ये आहे आणि बीडमध्ये आहे. अशा 4 ठिकाणी ही संपत्ती जप्त केलेली आहे. त्याचबरोबर लिक्विडेटरची नेमणूक होऊनही आता जवळपास 1 महिना होत आलेला आहे. लिक्विडेटरच्या अपडेट काय असतील, काय असायला हव्यात आणि लिक्विडेटरने कशा पद्धतीने काम करायला हवं, त्यांच्याही काही अपडेट आपल्यापर्यंत यायला हव्यात. कुठले 4 पर्याय उपलब्ध आहेत? तर त्यातला पहिला पर्याय, ज्या पद्धतीने ईडीने 1097 कोटी एवढी प्रॉपर्टी जप्त केलेली आहे तर त्या प्रॉपर्टीची विक्री करायला हवी. खरं म्हणजे एवढी गडबड करायला हवी का? तर हो, निश्चितपणाने. कारण ठेवीदार जे आहेत, ठेवीदार अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहेत, ठेवीदार अतिशय गोरगरीब जनतेमधले आहेत. आणि अशा पद्धतीने जेव्हा व्हिडिओ बनवले जातात तेव्हा या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट्स असतात त्या कमेंटवरती सुद्धा आपण जर लक्ष दिलं तर त्या कमेंट अतिशय टोकाच्या असतात आणि आत्महत्येची भाषा सुद्धा काही ठेवीदार वापरत आहेत. तेव्हा अशा पद्धतीने त्वरित याच्यावरती काहीतरी उपाययोजना करायला हवी का? तर हो, निश्चितपणाने यावरती त्वरित काहीतरी उपाययोजना करायला हवी. ईडीकडे ज्या पद्धतीने आता 1097 कोटी एवढी प्रॉपर्टी जर आहे तर त्या प्रॉपर्टीची त्वरित विक्री व्हायला हवी आणि या प्रॉपर्टीच्या विक्रीतून जे 1097 कोटी जमा होणार आहेत त्यातून ठेवीदारांचे पैसे परत करायला हवेत. खऱ्या अर्थाने ठेवी किती होत्या? तर त्या 3700 कोटी होत्या. त्यातील माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा पतसंस्था सुरू होत्या तेव्हा पतसंस्थेमधून जवळपास 350 कोटी इतक्या ठेवी या परत केलेल्या आहेत, अशी सुद्धा माहिती अतिशय खात्रीलायक सूत्राकडून मिळाली आहे. आणि आपल्यापैकी सुद्धा खूप जणांना ही गोष्ट माहीत आहे. आपल्यापैकी अनेक जणांना यातील काही वाटा मिळालेला सुद्धा आहे. 350 कोटी जर गेले तर जवळपास 3200 किंवा 3300 कोटी एवढीच रक्कम शिल्लक राहते. आणि तेवढ्यातही जर ज्या पद्धतीने 1097 कोटी म्हणजे 1100 कोटी जर जमा होत असतील तर तो 1/3 याचा अर्थ 33% एवढी रक्कम उपलब्ध होत आहे. आणि ठेवीदारांच्या ज्या रकमा यामध्ये गुंतलेल्या आहेत त्यातील 33% म्हणजे तिसरा भाग प्रत्येक ठेवीदाराला मिळू शकतो जर ईडीने त्वरित याच्यावरती उपाययोजना जर सुरू केली, लिक्विडेटरने जर अशा पद्धतीने सकारात्मक पावलं टाकायला सुरुवात केली, याचं गांभीर्य ओळखलं आणि गांभीर्य ओळखून जर त्वरित उपाययोजना करायला जर सुरुवात केली तर अशा पद्धतीने 33%चा भाग म्हणजे जवळपास तिसरा हिस्सा प्रत्येक ठेवीदाराला मिळू शकतो. मात्र त्यासाठी तत्परता दाखवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ठेवीदारांनी ही मागणी करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर ठेवीदारांचं जे आंदोलन आहे त्यातील प्रमुख मागणी ही सुद्धा असायला हवी. ठेवीदारांनी अजून एकत्र यायला हवं, दबाव टाकायला हवा. जे राजकारणी आहेत ज्यांच्याकडे या गोष्टीचा अधिकार आहे, हक्क आहे किंवा जेथून या गोष्टी सुरू होणार नाहीत किंवा प्रश्न सुटणार आहे त्या ठिकाणी दबाव टाकण्याची आवश्यकता आहे, विचारणा होण्याची आवश्यकता आहे. आणि अशा पद्धतीने
काही व्हिडिओची सुद्धा सोशल मीडियावरती जाण्याची आवश्यकता आहे? हा प्रश्न चर्चेत राहण्याची आवश्यकता आहे. जर हा प्रश्न चर्चेत राहिला नाही तर ज्या पद्धतीने अनेक कोटींचा जो भ्रष्टाचार झालेला आहे, अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत, त्याच पद्धतीने याचंही होऊ शकतं. मात्र हा प्रश्न पुन्हा पुन्हा उठवण्याची आवश्यकता आहे आणि जी लोक उठवत आहेत त्यांना साथ देण्याची जबाबदारी सुद्धा या सर्व ठेवीदारांची आहे. अशा पद्धतीने मी असा पहिला मुद्दा असा मांडलेला होता की ज्या पद्धतीने 1100 कोटी जर जमा झालेले असतील तर ती संपत्ती विकून 33% एवढ्या रकमा परत दिल्या जाऊ शकतात. माझा दुसरा मुद्दा असा आहे की जर अशा पद्धतीने होणार नसेल आणि ज्या लोकांच्या ठेवी कमी आहेत, म्हणजे कोणाच्या 10,000 असतील, कोणाच्या 40,000 किंवा 50,000 किंवा 1,00,000च्या आतमधल्या ठेवी जर या 1100 कोटींमध्ये संपूर्णपणे जाऊ शकत असतील आणि यावरती सर्वांचं संगनमत होणार असेल, सर्वांचं सहमत होणार असेल तर सुद्धा अशा पद्धतीने ज्या ठेवी लहान आहेत, लहान ठेवीदारांचे सर्व पैसे परत दिले जाऊ शकतात. मात्र यावरती सर्वांचं सहमत असणं अत्यंत आवश्यक आहे. सर्व ठेवीदारांचा सहमत जर झालं तर हा पर्याय आपण वापरू शकतो, किंवा जर यावरती सहमत जर झालं नाही तर प्रत्येकाचे 33% पैसे हे परत मिळू शकतात. दुसरा असं माझा तिसरा मुद्दा असा आहे की तिसरा पर्याय लिक्विडेटरचे अपडेट. कारण लिक्विडेटर नेमून जवळपास आता 1 महिना होत आलेला आहे. सप्टेंबरच्या 20 तारखेच्या आसपास लिक्विडेटर नेमलेला आहे आणि लिक्विडेटरचे कुठलेही अपडेट अजून यायला तयार नाहीत. लिक्विडेटरची नेमकी परिस्थिती काय आहे, त्यांनी कुठल्या पद्धतीने तपास सुरू केलेला आहे, किती संपत्ती त्यांच्या हाती लागलेल्या आहे किंवा किती संपत्तीची कागदपत्र त्यांच्याकडे जमा झालेली आहेत, कशा पद्धतीने ते संपत्ती जमा करणार आहेत आणि जी संपत्ती जमा झालेली आहे तिचा लिलाव नेमका कसा करणार आहेत, कशी विक्री करणार आहे, त्याचे सर्व अपडेट्स देण्याची आवश्यकता लिक्विडेटर यांच्या माध्यमातून सुद्धा आहे. तर त्यांच्याशी सुद्धा संपर्क करण्याची आवश्यकता आहे. जी टीम सध्या कार्यरत आहे किंवा जे ठेवीदार सध्या कार्यरत आहेत, ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांच्याकडे ज्यांच्या फार मोठ्या रकमा गुंतलेल्या आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी लिक्विडेटरची भेट घेणं, लिक्विडेटरकडून माहिती उपलब्ध करणं आणि ती जी माहिती उपलब्ध झालेली आहे ती सर्वांपर्यंत उपलब्ध करून देणं हा सुद्धा पर्याय होऊ शकतो. या पर्यायाचा सुद्धा विचार करायला हवा. त्यानंतर माझा चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे, यामध्ये अजून काय केलं जाऊ शकतं तर ही जी संपत्ती जप्त केलेली आहे, जी संपत्ती ईडीने जप्त केलेली आहे ती फक्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना आणि बीड अशाच ठिकाणची संपत्ती जप्त केलेली आहे. मात्र कुटेंची संपत्ती ही महाराष्ट्रात इतरही ठिकाणी असणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर विदेशात सुद्धा जो ट्रेंड होता आणि जे आतापर्यंत जे घोटाळे ज्यांनी केले त्यांची संपत्ती विदेशात सुद्धा ठेवलेली होती, स्वित्झर्लंडच्या बँकमध्ये सुद्धा ठेवलेली होती. अशा पद्धतीने कुठेंनी विदेशात सुद्धा अशी काही संपत्ती ठेवलेली आहे का याचा सुद्धा तपास व्हायला हवा. ईडी त्या पद्धतीने तपास करत असेल मात्र त्याचे सुद्धा अपडेट्स पुढे यायला हवेत आणि ईडीने जर अशी काही संपत्ती किंवा प्रॉपर्टीज किंवा काही रोख रकमा किंवा काही सोनं किंवा इतर काही संपत्ती जर असेल आणि त्यांनी जर जप्त केलेली असेल तर त्याचे सुद्धा अपडेट्स या ठेवीदारांना मिळण्याचा अधिकार ठेवीदारांना निश्चितपणे आहे. अशा पद्धतीचे 4 पर्याय मी या ठिकाणी मांडलेले आहेत. ते कुठले आहेत ते फक्त आता वाचून दाखवत आहे. माझा पहिला पर्याय होता, जी संपत्ती जप्त केलेली आहे 1100 कोटी ती जर वाटली तर जवळपास 33% म्हणजे 1/3 किंवा तिसरा हिस्सा प्रत्येक ठेवीदाराला मिळू शकतो. दुसरा माझा मुद्दा असा होता की 1,00,000च्या आतमधील जे ठेवीदार आहेत, जे लहान ठेवीदार आहेत त्यांच्या सगळ्या ठेवी परत दिल्या जाऊ शकतात. मात्र यावरती सर्वांचं सहमत होणं आवश्यक आहे. आणि माझा तिसरा मुद्दा असा होता की लिक्विडेटर जो नेमलेला आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा काही अपडेट येण्याची आवश्यकता आहे आणि लिक्विडेटर कुठल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांच्या कामाची सध्या टप्पा कुठला आहे ह्याची सुद्धा माहिती उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. आणि माझा चौथा असा मुद्दा होता की देशातील संपत्ती कळलेली आहे किंवा काही 3-4 जिल्ह्यांमधील संपत्ती कळलेली आहे, मात्र बरीचशी संपत्ती ही विदेशात सुद्धा असू शकते. त्या संपत्तीचा सुद्धा मागोवा घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याची माहिती सुद्धा ठेवीदारांपर्यंत उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. ज्ञानराधा पतसंस्थांचा घोटाळा अशा पद्धतीच्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचायच्या असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करावा लागेल, शेअर करावा लागेल, कमेंट करावा लागेल आणि या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तेव्हा विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.